नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला आणि अपेक्षेप्रमाणे ती स्टँडअप कॉमेडी होईल हे सगळ्यांनाच माहीत होतं. टोमण्याशिवाय काही होणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं. त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ होत आहेत. आमच्याकडं पण सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केलेले आहेत अतिशय चांगले. एक मुद्दा जो ठाकरेंनी उपस्थित केला, मला तेवढ्यापुरताच हा व्हिडिओ करायचा आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे. म्हणजे बाकी सगळं राज्य राहिलं बाजूला, पण मुंबई आणि तो त्यांचा म्हणजे राक्षसाचा जीव जसा पोपट्यात अडकलेला असतो तसा ठाकरेंचा जीव मुंबई मनपात अडकलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी जो त्याच्यातला मुद्दा उपस्थित केलेला होता की मुंबई महाराष्ट्रापासून तोड देणार नाही, मुंबई अदानीला विकणार का, गुजरात्यांच्या घशात घालणार का, नेहमीप्रमाणे त्यांनी तो मुद्दा मांडला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं बोलतायत, ज्या पद्धतीनं टोमणे देत आहेत, त्या पद्धतीनं ते एकनाथ शिंदेशी बोलतायत, हे सगळ्या उर्वरित महाराष्ट्रासाठी ठीक आहे, मी समजू शकतो. त्यांचा जो शिवराळपणा आहे स्वतः बाळासाहेबांकडे पण वाटेल तेवढा शिवराळपणा होता. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ठामपणे उभं राहून मुंबईतल्या मराठी माणसासाठी असो, मुंबईसाठी असो, काही करण्याची स्वतः बाळासाहेबांची इच्छा होती, बाळासाहेबांची तयारी होती. त्याच्यामुळे युती शासनाच्या काळामध्ये नितीन गडकरींनी केलेला पुणे मुंबई एक्सप्रेस वे असो किंवा प्रत्यक्ष मुंबईमधली केलेली संरचनांची कामं असो, हे त्याचा पुरावा आहे. इतकंच नाही, वाजपेयींचं सरकार केंद्रात आल्याच्या नंतर सुद्धा मुंबई आणि मुंबईची लोकल आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी करण्याकडं बाळासाहेबांचा कल होता. आता माझा आरोप असा आहे उद्धव ठाकरेंवरती की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं, कोरोनाचा कालखंडाचं निमित्त झालं, पण ह्या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचं काय झालं बाजूला ठेवूयात, मुंबईचा विकास का रखडला. जेव्हा उद्धव ठाकरे आत्ता तोंडवरती करून असं म्हणायला लागलेत, म्हणून मी बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवतो. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे, तुम्ही आपले ठरलेले पुन्हा तेच वाक्य 107 हुतात्मे झाले, मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र, ते सगळ्या जुन्या घोषणा आठवायच्या, त्याच्या सगळ्या संदर्भामध्ये बोलायचं. पण प्रत्यक्ष जो मूळ विषय आहे की मुंबईच्या विकासाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय केलं, काय कृती केली. मी तुम्हाला 4 प्रकल्पांची नावं सांगतो. एक, समृद्धी महामार्गाचा प्रकल्प की जो मुंबईमध्ये येत होता, म्हणून मुंबईपुरता नाही येतो विषय, मुंबईमध्ये येत होता आणि आता इगतपुरीपासून वाढवण बंदराचा जो विषय मार्गी लागतो आहे तो दुसरा विषय, जो परत एकदा ही सगळी वाहतूक आणते, पुन्हा मुंबईचं त्याच्याशी फार मोठं नातं आहे. माझा प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंनी ह्याचं उत्तर द्यावं की हा प्रकल्प तुमच्या काळामध्ये का रखडला, का नाही याला गती मिळाली. आणि त्याच्याबरोबर नंतर जेव्हा सत्तांतर झालं आणि परत एकदा एकनाथ शिंदेचं सरकार आलं, नंतर आता देवेंद्र फडणवीस सरकार आहे, याच काळामध्ये हे सगळं मार्गी का लागलं. फार फापट पसारा नको, फार गप्पाट्या नका मारू. तुम्ही हे मुंबईच्या दृष्टीनं अतिशय वरदान ठरणारं की मुंबईमधून बाहेर जाणे आणि बाहेरून मुंबईला येणे, विशेषतः नागपूरपासूनचा जो पट्टा आहे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, ही जी 4 महत्त्वाची जी शहरं होती महाराष्ट्रातली, अक्षरशः धुळे जळगावचा पण मुद्दा आपण त्याला जोडू शकतो, छत्रपती संभाजीनगर पासून किंवा पुढे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि वराड प्रांत, म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे तो विदर्भातले जे 2 रिजन आहेत ते पण, हे सगळे जोडणारे म्हणजे 4 महसूल विभागांना जोडणारा हा महामार्ग, त्या ठिकाणचा औद्योगिक प्रकल्प मुंबईमध्ये येतोय. अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. आज जे गपाट्या मारतायत उद्धव ठाकरे, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की तुमच्या काळामध्ये चालू असलेला काही नवीन तयार झालेलं नव्हतं आणि एकनाथ शिंदेसारखा त्या विभागातला मंत्री त्यावेळेस तुमच्या बरोबर होता, ते नंतर बाहेर पडले, ती पुढची गोष्ट. मग का नाही मार्गी लागली. एक दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई गुजरात्यांची बोंब मारत असताना मुंबईचं जे कनेक्शन गुजरातशी आहे, विशेषतः व्यापाराच्या बाबतीतलं फार मोठ्या प्रमाणात, मुंबई अहमदाबाद ही 2 अतिशय व्यापारी मोठी केंद्र आहेत आणि हे जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सारखा विषय आहे. हा विषय तुमच्या काळामध्ये मार्गी का नाही लागला. मुंबई तोडणं फिरणं बाजूला ठेवावं, भौतिक पातळीवरती मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे का कुठे आहे यांना काही फरक पडत नाही. जागतिक, भारत सोडा, जगामधल्या प्रमुख आर्थिक शहरांपैकी, उलाढाल असलेल्या शहरांपैकी एक मुंबई आहे. ही मुंबई दुसऱ्या एका शहराला जोडायची आहे बुलेट ट्रेन. या सगळ्याच्या संदर्भामध्ये तुमच्या काळात काय घडलं तुम्ही उत्तर द्या ना.
जसं मी समृद्धी सांगतोय तसं दुसरा बुलेट ट्रेनचा मुंबई आणि अहमदाबाद जोडायचं होतं. या सगळ्याच्यासाठी किंवा मुंबई आणि अहमदाबाद ही व्यापारी केंद्र जोडण्याच्या संदर्भामध्ये काय झाली हालचाल तुमच्या काळामध्ये? बरं, हे सगळे मी आधीचे प्रकल्प सांगतोय, तुमचं डोकं चाललं नाही, तुम्ही नवीन काही निर्मिलं नाही, ते सगळं बाजूला ठेवतोय मी. मुंबई आणि अहमदाबाद जोडण्याच्या संदर्भामध्ये काय झालं? काय तुम्ही हालचाल केली? आज जेव्हा तुम्ही तोंड वरती करून दसरा मेळाव्यामध्ये मुंबई तोडू देणार नाही, मुंबई हे करायच्या डावे, गुजराताच्या हातात द्यायच्या डावे बडबड करतात, प्रत्यक्ष उत्तर सांगा काय केलं ते. आणि हे तुम्ही तुमचे ज्यांना मतदार म्हणता हिंदुत्ववादी, माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो, आता तर तुमची हिंमत नाही आहे म्हणायची, बाळासाहेब जसं म्हणत होते तसे. पण माझ्या मुंबईकर बांधवांनो बंधूंनो असं म्हणत असताना त्यांच्यासाठीचा हा महत्वाचा ठरू शकणारा प्रकल्प तुमच्या काळात कुठं अडकला याचं उत्तर द्या. तिसरा प्रकल्प मी तुम्हाला सांगतो. मुंबईची लोकल ही तिथली प्राणवायू आहे, जीवनदायिनी आहे. मेट्रो प्रकल्प आणि आरे कारशेड दोन्ही मी एकत्र घेतो. ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतःच अडथळे का आणले? मुंबईला केंद्रभागी ठेवून चाललेला हा सगळा विकासाचा प्रकल्प किंवा मेट्रोची रेंज वाढवणे किंवा दुसरे पर्याय उपलब्ध करणे किंवा कोस्टल रोड, मी सगळे मुंबईचे संरचनांचे बाकीचे विषय याच्यामध्ये घेतो. या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुमच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये काय झालं? का नाही त्याला गती मिळाली? तुम्ही नोव्हेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात 2019ला, तेव्हापासून ते जून 2022 मध्ये तुमची सत्ता जाईपर्यंत या सगळ्या कालखंडामध्ये 2 वर्ष 7-8 महिन्याच्या कालखंडामध्ये मुंबईच्या संरचनांच्या संदर्भामध्ये मुंबईचा मिठी नदीतला गाळ काढणं, नाले स्वच्छता असो, मुंबईचे रस्ते नीट करणं असो, मेट्रोचा प्रश्न असो, आरे कारशेडचा प्रश्न असो, का नाही मार्गी लागले? कोस्टल रोडचा प्रश्न असो, कितीतरी असे विषय होते. मुंबईचे म्हणून जे जीव घेणे सगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं? आणि हे प्रत्यक्ष आकडे आणि ते बाकीचं सगळं समोर आहे, मी सांगायची गरज नाही. आज तुम्ही जी बडबड करता आहात दसरा मेळाव्यामध्ये, त्याच मुंबईकरांच्या समोर, ज्या मुंबईकराला वारंवार पाण्याचा त्रास असो, जेव्हा पूर यायचे सगळे आणि मुंबईची तुंबई होऊन बसायची, वाहतुकीचे जटिल प्रश्न असो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीनं प्रत्यक्ष समोर दिसणारं काम करून दाखवलं, तसं तुम्ही काय केलं? आणि चौथा जो विषय आहे मुंबईशी संबंधित असलेला, अतिशय गंभीर असलेला, तो म्हणजे धारावीचा होता. धारावीचा हा सगळा प्रकल्प प्रचंड मोठी, जगातली मोठी अशी झोपडपट्टी, अतिशय किचकट आणि जटिल होऊन बसलेला, एकाही माणसाला काढायचं नाहीये, सगळ्यांना परत जागा द्यायच्या आहेत. हा सगळा अतिशय गहन गंभीर असा विषय देवेंद्र फडणवीस सरकारने जेव्हा मार्गी लावला, अडाणींकडे त्याचं टेंडरिंग गेलेलं, ओपनमध्ये झालेलं टेंडरिंग आहे, ते एकाही माणसाला विस्थापित न करता, मग याच्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या ना. आता नुसती बडबड करणं सोपं आहे, टोमणे देणं सोपं आहे. तुमच्या हातामध्ये काहीच नाहीये. तुम्ही काहीतरी बोलणार, एकनाथ शिंदे त्याला काहीतरी उत्तर देणार, राज ठाकरेंचं तुम्ही म्हणणार, प्रत्यक्ष राज ठाकरे तिथं हजरच नाहीयेत. हे जे काही चालू आहे खेळ, मग दुसरीकडून तुम्ही प्रत्यक्ष मुंबईच्या साठी म्हणून काय केलं त्याचं तुम्हाला काय उत्तर देता येऊ शकेल? बडबड करता येणं सोपं आहे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. करमणूकही मिळावा दसरा, बनला हासरा तथ्यहीन, घरीच बसून पहिला नंबर, टोमणे 100 मारती हे, नावच चिन्ह गेले, गेला जनाधार, अजून सुधार होत नाही. मुंबई तुटेल तीच जुनी भाषा, विकासाची दिशा कळेची ना. बाळासाहेबांची आठवते शाल, विचारांचे हाल आतमध्ये. राज्य गेले आधी, मुंबई जाईल, काय ते राहील हातामध्ये. कांत म्हणे 2 बोक्यांचे भांडण, भरेल रांजण तिसऱ्याच, भरेल रांजण तिसऱ्याच. हे 2 ठाकरे जे एकत्र यायचं म्हणतायत, बडबड करतायत, तिकडे एकनाथ शिंदेला तुम्ही बोलता आहात, महाविकास आघाडीतले बाकीचे पक्ष आहेत, आणि ह्या सगळ्यात मला तर खात्री आहे तिसऱ्याचा म्हणजे भाजपचा लाभ होऊन बसेल. त्यांच्याकडे हक्काचा त्यांचा हिंदू मतदार आहे, मराठी पण एक मतदार आता त्यांच्या पाठीशी आहे, कारण की जी विकासाची कामं मुंबईशी संबंधित त्यांनी मार्गी लावलेली आहेत. आणि तिसरा महत्वाचा घटक जो तुमच्या हाताशी लागलेला नाहीये, फार मोठ्या प्रमाणात अमराठी असा मतदार आहे, पण त्याचं मुंबईवरती प्रेम आहे. मुंबईच्या एक जी विकासाची आणि तिची धडपडीची दिशा आहे, ह्याच्या बाबतीमध्ये कुठलाही ज्याला काहीतरी काम करायचं आहे तो मुंबईच्या प्रेमात का पडतो? कारण की त्याच्या कामाची कदर होते म्हणून. अगदी मी वैयक्तिक पण उदाहरण सांगतो. माझा मुलगा तिथे आधी काम करत होता, वकील आहे तो, आणि त्याला एक सोडून दुसरी फर्म जॉईन करायची होती, आणि आम्ही त्याला म्हणत होती की कशाला त्या मुंबईच्या झकाझकीत राहतो, बाहेर
तू पड. पण त्याला नवीन चांगलं काम मिळालं, पगार पण वाढून मिळाला आणि तो अतिशय उत्साहात जे सांगत होता आणि त्याला काहीतरी करायचंय, मला करण्यासाठी संधी मुंबईला उपलब्ध आहे म्हणून. म्हणजे ज्यांचं असं मुंबईवरती प्रेम आहे अशी कार्यकुशल सगळी जी माणसं आहेत, ह्याच्यामधले जो अमराठी घटक आहे फार मोठ्या प्रमाणात, ते काही दुश्मन नाही आहेत, ते काही शत्रू नाही आहेत. उलट त्यांचं मुंबईवरती प्रेमच आहे मराठी माणसं इतकंच. हा पण वर्ग जर तिसऱ्या ह्या भाजप सारख्याच्या पाठीशी गेला तर म्हणून म्हणले की तुम्ही हे मराठीचा मुद्दा करा, पुन्हा ते जुने करा, पुन्हा त्याच पद्धतीनं बोलत राहा, टोमणे मारत राहा, तुम्ही भांडत राहा, त्याचा फायदा तिसऱ्यालाच होईल, त्याचंच रांजण भरेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.